नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे अशा एका ठिकाणी ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे। महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत, पण काही ठिकाणं अशी असतात की प्रसिद्धी कमी असूनही त्यांचं सौंदर्य आणि आध्यात्मिक महत्त्व अतुलनीय असतं। आज आपण भेट देणार आहोत पुणे जिल्ह्यातील निळकंठेश्वर मंदिराला। हे फक्त शिवमंदिर नाही, तर हे आहे भारतीय संस्कृती, पुराण, रामायण, महाभारत आणि संत परंपरेचं जिवंत दर्शन घडवणारं एक अप्रतिम शिल्पविश्व। आज आपण या संपूर्ण परिसरातील प्रत्येक शिल्पामागची कथा समजून घेणार आहोत। निसर्गरम्य प्रवेशद्वार, डोंगराच्या माथ्यावर वसलेलं हे मंदिर, चहूबाजूंनी हिरवागार निसर्ग, थंड वारा, पक्ष्यांचा मधुर आवाज आणि शांततेत भर घालणारं मंदिराचं वातावरण पहिल्याच क्षणी मन प्रसन्न होतं। विशेष म्हणजे इथे अजूनही गर्दी कमी असल्यामुळे प्रत्येक क्षण शांतपणे अनुभवता येतो। महाभारत, द्रौपदी वस्त्रहरण हे दृश्य पाहिलं की प्रत्येक भारतीयाचं मन हेलावून जातं। कौरवांच्या सभेत द्रौपदीचा अपमान केला जातो, सर्वजण शांत बसलेले असतात, पण जेव्हा सर्व आशा संपतात तेव्हा श्रीकृष्ण अनंत वस्त्र देऊन तिचं रक्षण करतात। हा प्रसंग शिकवतो, जेव्हा माणूस पूर्ण श्रद्धेने ईश्वराला शरण जातो तेव्हा मदत नक्की मिळते, आणि स्त्रीचा सन्मान हा कोणत्याही समस्येचा पाया असतो। रामायणातील प्रसंग, येथील अनेक शिल्पांमध्ये रामायणातील सुंदर प्रसंग कोरलेले आहेत। भगवान राम, सीता माता, लक्ष्मण, हनुमान, रावणाविरुद्धचा धर्माचा विजय, प्रत्येक शिल्प सांगतं सत्याचा मार्ग कठीण असला तरी शेवटी विजय सत्याचाच होतो। संभाले तो हमें कौन संभाले, तू ना संभाले तो हमें कौन संभाले, तू ना संभाले तो हमें कौन संभाले, तू ना संभाले तो हमें कौन संभाले। जगन्नाथ चकानयन, जगन्नाथ कुंभकर्ण, रावणाचा बलाढ्य भाऊ कुंभकर्ण अतुलनीय शक्ती असूनही चुकीच्या बाजूने उभा राहिला। यातून एक मोठा संदेश मिळतो, शक्तीपेक्षा योग्य विचार अधिक महत्त्वाचा असतो। इंद्र दरबार, आता आपण येतो स्वर्गातील इंद्राच्या दरबारात। इंद्र, देवगण, ऋषी आणि दिव्य वातावरण, हे शिल्प स्वर्गातील वैभव दाखवत असलं तरी भारतीय संस्कृती नेहमी सांगते, सत्ता आणि संपत्ती कायमस्वरूपी नसते। सदाचार, संयम आणि धर्म यांना सर्वोच्च स्थान आहे। समुद्रमंथन, समोर दिसणारं समुद्रमंथनाचं भव्य शिल्प, एका बाजूला देव, दुसऱ्या बाजूला दानव, मध्ये वासुकी नाग आणि मंदार पर्वत। या एका प्रसंगातून शिकायला मिळतं की मोठं अमृत मिळवण्यासाठी संघर्ष आवश्यक असतो। प्रत्येक यशाच्या आधी अनेक संकट येतात। अमृत वितरण, समुद्रमंथनानंतर अमृत बाहेर आला, मात्र अमृत कोणाला मिळणार यावरून पुन्हा संघर्ष सुरू झाला। त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचं रूप धारण केलं। अत्यंत बुद्धिमत्तेने देवांना अमृत मिळालं। हा प्रसंग आपल्याला सांगतो, फक्त शक्ती पुरेशी नसते, योग्य वेळी योग्य बुद्धी तितकीच आवश्यक असते। संत तुकाराम महाराज, या परिसरात संत तुकाराम महाराजांचं दर्शनही घडतं। त्यांच्या अभंगांनी समाजाला भक्ती, समता आणि प्रेमाचा मार्ग दाखवला। त्यांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे। देव मंदिरातच नाही, तो प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे। संत ज्ञानेश्वर माळी,
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून भगवद्गीता सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली. ज्ञान, भक्ती आणि करुणा यांचा सुंदर संगम म्हणजे माऊली. या शिल्पासमोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं. परिसरातील इतर शिल्प, संपूर्ण मंदिर परिसरात फिरताना प्रत्येक वळणावर नवीन कथा उलगडत जाते. ऋषी, मुनी, देव, दानव, योगी, भारतीय संस्कृतीतील अनेक प्रसंग, जणू एखादं खुलं पुराण आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं. मुलांसाठी हा परिसर म्हणजे जिवंत इतिहासाचं पुस्तक. नीलाचल वाले तू न संभाले तो हमें कौन संभाले, हे तू न संभाले तो हमें कौन संभाले. जगन्नाथ चकानयन, जगन्नाथ चकानयन. श्रावण बाळ, भारतीय संस्कृतीतील सर्वात भावनिक कथा. श्रावण बाळ आपल्या वृद्ध आई वडिलांना खांद्यावर घेऊन तीर्थयात्रेला निघतो. पालकसेवेचं हे सर्वोच्च उदाहरण. आजच्या धावपळीच्या जीवनातही ही कथा आपल्याला आई वडिलांविषयीचं कर्तव्य आठवण करून देते. संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. निसर्ग अनुभव, इतिहास आणि अध्यात्म अनुभवून झाल्यावर थोडा वेळ फक्त निसर्गात बसा. डोंगर, हिरवाई, गारवारा, ढग आणि मंदिरातील शांत घंटानाद. इथं वेळ कसा जातो तेच कळत नाही. तुम्हें छोड़ जाऊं अब मैं किसके दुआरे, तुम्हें छोड़ जाऊं अब मैं किसके दुआरे, हे तुम्हें छोड़ जाऊं अब मैं. या संपूर्ण परिसराचं मुख्य आकर्षण म्हणजे भगवान शिवांचं निळकंठ रूप. समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा हलाहल विष बाहेर आलं तेव्हा संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. देव आणि दानव दोघेही असहाय्य झाले. त्यावेळी भगवान शिवांनी ते विष प्राशन करून संपूर्ण विश्वाचं रक्षण केलं. पार्वती मातेनं ते विष गळ्याखाली जाऊ दिलं नाही आणि त्यामुळे शिवांचा कंठ निळा झाला. म्हणून त्यांना निळकंठ म्हणतात. हा संदेश आजही तितकाच महत्त्वाचा आहे. जीवनात विषासारखे प्रसंग येतात, पण त्यांना स्वतःमध्ये सामावून घेऊन इतरांचं रक्षण करणं म्हणजेच शिवत्व. तू न संभाले तो हमें कौन संभाले, तू न संभाले तो हमें कौन संभाले. जर तुम्हाला गर्दीपासून दूर शांत इतिहास, पुराण, अध्यात्म आणि निसर्ग यांचा संगम अनुभवायचा असेल तर निळकंठेश्वर हे ठिकाण तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्की असायला हवं. अशा ठिकाणी गेल्यावर फक्त फोटो काढू नका. प्रत्येक शिल्पामागचा संदेश समजून घ्या. कारण ही फक्त दगडात कोरलेली मूर्ती नाही, तर हजारो वर्षांची संस्कृती, मूल्यम आणि जीवन जगण्याची शिकवण आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर, ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवासात. धन्यवाद. हर हर महादेव.